बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडानंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडावरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यामध्ये कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, पलंग आणल्याच्या माध्यमातील बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यामधील सूत्रांची माहिती। जळगावच्या पाळधीमधील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता वाद। गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम, 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग।